हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच झटपट बनणारी टिफिनसाठी भेंडी बटाट्याच्या भाजीची रेसिपी। एकदम सोपी भाजी आहे, त्याबरोबर चवीला एकदम मस्त सुद्धा आहे। भेंडी बटाटा भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल तापले की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा राई आणि अर्धा छोटा चमचा जिऱ्याची फोडणी दिली। मग मी या तेलामध्येच इथे 7 ते 8 ठेचलेले लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्यांना बारीक कट करून टाकले आणि अर्धा मिनिटभर याला असेच परतवून घेतलं। तर या फोडणीमध्ये इथे मी एक बटाटा टाकला। तर इथे मध्यम आकाराच्या बटाट्याला फोडींमध्ये कट करून इथे मी वापरलेला आहे। त्याचबरोबर बटाटा फक्त अर्धा मिनिट असाच परतवून घेतला आणि मग मी या बटाट्यामध्येच इथे कांदासुद्धा टाकून घेतला। तर एक मध्यम आकाराच्या कांद्याला स्लाइसेसमध्ये पण बारीक बारीक कट करून मी या भाजीमध्ये टाकलेला आहे। चिमूटभर हिंग टाकली आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले। मिठाचा अंदाज येत नसेल तर मीठ लास्टला टाकलं तरीही चालेल। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकदा चांगले मिक्स करून घेतले। आता भेंडी बटाट्याच्या भाजीमध्ये इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि हळदसुद्धा या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेतली। भेंडी बटाट्याच्या भाजीमध्ये हळद इथे टोटली ऑप्शनल आहे। जर का तुम्हाला वगळायची असेल तर तुम्ही वगळू शकता, तरीसुद्धा भाजी एकदम टेस्टी तयार होते। आता बटाटा 50% कुक व्हावा यासाठी मी कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। गॅसची फ्लेम मात्र मी इथे स्लो ठेवली होती। एकदा बटाटा चेक केला तर बटाटा काही शिजला नव्हता। मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। बटाटा एकदा फिरवून घेतला, छान परतवून घेतला। त्यानंतर पुन्हा एकदा बटाटा चेक केला तर हा बटाटा इथे मऊ झाला होता, म्हणजे 50% तयार झाला होता। मग मी या बटाट्यामध्ये बारीक चिरलेली इथे भेंडी वापरलेली आहे। भेंडीला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याला छान पुसून घ्यायचे। एकदम भेंडी ड्राय झाली की त्यानंतर त्याचे काप करायचे आणि मगच भेंडी वापरायची आहे। आता इथून पुढे मी कढईवरती झाकण न ठेवता ही भेंडी बटाट्याची भाजी शिजवून घेतली आहे। तर मी सर्वात आधी काय केले, मध्ये मध्ये भाजी मी इथे परतत होती। त्यानंतर मी अशीच त्या भाजीला शिजवून घेत होती, म्हणजे 3 ते 4 मिनिटं। 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा मी चमच्याने ही भाजी फिरवून घेत होती, म्हणजेच भाजी करपली नाही पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता या भेंडीच्या भाजीला अजिबात इथे मॉइश्चर सुटलेलं नाही आहे, ही एकदम सुटसुटीतच आहे। तर भेंडी इथे मला थोडी कच्ची पक्कीच बनवायची होती, म्हणून मी फक्त 5 ते 6 मिनिटं हार्डली भेंडीला इथे कुक करून घेतलेलं आहे। भेंडी टाकल्यानंतर भाजी मीडियम टू स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। चाकूने मी एकदा बटाटा चेक केला, त्याच्यानंतर भेंडीसुद्धा चेक केली, तर ऑलमोस्ट ही भाजी इथे रेडी झाली होती। तर ह्या पॉईंटला जर का मी कढईवरती झाकण ठेवेल तर भेंडीचा चिकटपणा बाहेर निघणार नाही, हे सुद्धा मला शुअरिटी होती। म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम स्लो ठेवली। नंतर मी 3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले आणि इथे ही जी भेंडी बटाट्याची भाजी आहे ती पूर्णपणे इथे रेडी झालेली होती। 1 ते 2 मिनिटं ही भाजी मी अशीच परतवून घेतली। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम भेंडी बटाट्याची भाजी इथे मी सर्व केलेली आहे। ही टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी भाजी आहे। माझी ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।